म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्र येऊ शकतात असा मोठा दावा संजय शिरसाट यांनी केलाय। येत्या फेब्रुवारीत हे दोन्ही नेते एकत्र येऊ शकतात असं शिरसाट यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं। राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा या निवासस्थानी काल पुन्हा भेट घेतली आणि गेल्या सव्वा वर्षाच्या कालावधीत उभय नेत्यांमध्ये झालेली ही 9वी भेट होती। राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामधली वाढती मैत्री आणि त्यांच्या वाढत्या भेटीगाठी पाहता महाराष्ट्राच्या राजकारणात ते दोन्ही नेते एकत्र येऊ शकतात अशी शक्यता राजकीय निरीक्षकांकडून वर्तवण्यात येत होती। शिंदे गटाचे आमदार आणि प्रवक्ते संजय शिरसाट यांनी त्या शक्यतेला आज दुजोरा दिला। पॉलिटिकली हा भीती त्यांची भेटच नव्हती। पॉलिटिकल भेट घ्यायची असेल तर अशी जाहीर भेट होत नसतात। ज्या दिवशी भेट होईल त्या दिवशी निश्चित तुम्हाला सांगितलं जाईल आणि त्या दिवशी महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्या बातमीचा एक मोठा ज्याला म्हणता येईल बॉम्बस्फोट ज्याला म्हणता येईल तसं होऊ शकतो, परंतु आताच्या घडीला तशी कोणतीही चिन्ह दिसत नाही। पण तुम्ही असं म्हणता की दोघे एकत्र येण्याचा बॉम्बस्फोट होऊ शकतो? नाही, राजसाहेबांनी बरोबर आलं तर काय गैर नाही ना, गैर नाहीये, परंतु त्या चर्चा आता होत नाही। त्या चर्चेला आताचा त्याला ती पार्श्वभूमी आता नाही। लोकसभेच्या वेळेला म्हणजे जानेवारी एंड फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये जर काही बैठका झाल्या तर त्यामध्ये काही निर्णय होऊ शकतो, परंतु आताच्या घडीला असं कोणतीही राजकीय चर्चा दोघांमध्ये झालेली नाही। राज ठाकरे जर येत असतील आणि काही कॉम्प्रोमाइज होत असेल म्हणजे वरिष्ठ पातळीवर, मला वाटतं कोणाला काही हरकत नसावी, कारण आम्ही सगळे एका विचाराचे लोक आहोत आणि आम्ही सगळे एकत्र येत आहोत। की जिथे चुकत असेल तिथे टीका करतात, केली पाहिजे। मी असं म्हणणार नाही की त्यांनी चांगलंच बोललं पाहिजे सगळ्या बाबतीमध्ये, असंही आमचं काही म्हणणं नाही आहे। पण मला वाटतं की आम्ही सगळे समविचारी आहोत आणि मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारे आहोत, मोदीजींच्या कामावर विश्वास ठेवणारे आहोत आणि म्हणून जर एकत्र झाले तर त्यात वावगा काही असं मला वाटत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।